फ्रेंड्स, आता आपण फॅट लॉसची जर्नी बघत आहे. प्रत्येक लीडर कडून तुम्हाला दोन शब्द खूप महत्वाचे लक्षात येतात, म्हणजे सतत त्यांच्या बोलण्यातनं येत असेल. एक म्हणजे मेटाबॉलिझम आणि दुसरं म्हणजे फॅट बर्न. तर मेटाबॉलिझम याला मराठीत म्हणतात चयापचय क्रिया. म्हणजे आता आपल्याला आपण लहानपणी सगळं शिकलेलं आहे. पण मेन काय आहे चयापचय, म्हणजे आपण जे अन्न खातो त्या अन्नाची ऊर्जेमध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया असते त्याला म्हणतात चयापचय क्रिया. ह्यामुळे आपल्या जे पोषक तत्वांना ते पोषक तत्वांचं विघटन करण्यास मदत मिळते आणि त्याचं महत्वाचं कार्य म्हणजे आपली रक्ताभिसरण आणि पेशी दुरुस्तीला मदत मिळते. तर आता आपण म्हणू की फॅट लॉसचा भरपूर आता बाहेर पण भरपूर प्रोग्राम वगैरे असतात, पण आयडियल फॅट मॅनेजमेंट म्हणजे काय की आपली जी मेटाबॉलिझम आहे ते फास्टर होणं, म्हणजे आपली चयापचय प्रक्रिया फास्टर होणं. त्यामुळे काय होईल की जी आपली फॅट बर्नची प्रक्रिया आहे ती व्यवस्थित होईल, म्हणजे एकदम परिणामकारकरित्या. तर ते एक आयडियल वेट मॅनेजमेंट आहे. तर काल आपण डायजेस्टिव्ह हेल्थ मध्ये मेटाबॉलिक बूस्ट पाहिलं, पण आता वेट मॅनेजमेंट करताना पण आपलं हे मेटाबॉलिझम चांगलं असणं खूप आवश्यक आहे. पण रियालिटी काय सांगते की जेव्हा आपण वयाच्या 30 वर्षाचं होतो, तर वयाच्या 30 नंतर दर 10 वर्षांनी आपलं 10% मेटाबॉलिझम हे कमी कमी होत जातं. म्हणून बघा की जे आपण तरुणपणात खातो, म्हातारपणात तेवढं आपण खाऊ शकत नाही, कारण आपली चयापचय प्रक्रिया ही स्लो झालेली असते. त्यानंतर 70% कॅलरी बर्न हे मेटाबॉलिझम मुळे होतं. हे 70% कॅलरी बर्न ही आपल्या जेव्हा आपण आराम करतो तेव्हा होतं. म्हणून आराम करणं पण आवश्यक आहे. आणि जर आपण कमी झोप घेतली तर आपली इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी ही दर याला 33% नी कमी होते. म्हणजे एवढं मेटाबॉलिझम चांगलं असणं आवश्यक आहे. आणि जसं संध्या मॅडमनी सांगितलंय की आता इंडियन्स मध्ये 2 पैकी एका व्यक्तीचं हे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झालेला आहे आणि अर्बन सिटी मध्ये त्यामुळे या प्रक्रियेमुळे फॅटी लिव्हरचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तर इतकं आवश्यक हे मेटाबॉलिझम असतं. पण आता आपण फॅट मॅनेजमेंट मध्ये हे का आता सांगते आहे की जसं फॅट मॅनेजमेंटचे प्रोडक्ट तर आलेलेच आहे, पण आता नवीनच शिफ्ट लाईफचं मेटाबॉलिक बूस्ट कंपनीने दिला आहे. का? कारण ह्याचे आणि फॅट मॅनेजमेंट मध्ये आपण हे घेऊ शकतो, कारण ह्यातले इन्ग्रेडियंट्स यात काय काय कोणते कोणते घटक टाकले आहेत. तर ह्यामध्ये आहे आवळा. जसं आवळा आपल्याला माहितीये की रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असते, पण त्यामुळे फॅट बर्न होण्यास आणि चयापचय प्रक्रिया वाढवण्यामध्ये आवळा मदत करतं. त्यानंतर दालचिनी, जसं फॅट मॅनेजमेंट करताना आपली शुगर लेव्हल पण पाळणं खूप आवश्यक आहे, ती व्यवस्थित असणं आवश्यक आहे. त्यामुळे दालचिनी ही साखरेची पातळी नियंत्रित करतं आणि त्याचबरोबर फॅट बर्न होतं. कोकम पण फॅट बर्न करण्यास मदत करते आणि जी चरबी जमा होण्यास, म्हणजे कमीत कमी चरबी जमा होऊन जास्तीत जास्त चरबी ही जळणे म्हणजे फॅट बर्न जास्त प्रमाणात करतं कोकम. अश्वगंधा ही आपले मेटाबॉलिझमची प्रक्रिया वाढवतं आणि त्याचबरोबर कधी कधी आपल्याला स्ट्रेस येऊ शकतो. या प्रोसेस मध्ये कधी कधी स्ट्रेस येत होतो, त्यामुळे अश्वगंधामुळे हे स्ट्रेस मॅनेज करायला अश्वगंधा मदत करते. कटुकी ही डिटॉक्सिफाय, आपले लिव्हर डिटॉक्सिफाय करायला मदत करते. लफ्त पुनर्नवा ही पोटफुगी कमी करण्यास मदत करते आणि आपले जे आपलं लिक्विड असतं ते संतुलित करायला मदत करते. हरितकी पचन, पोषण आणि आतड्यांचे आरोग्य हे सुधारण्यास मदत करते. म्हणजे ओव्हरऑल काय आहे की नुसतं आपल्याला फॅट बर्न करायचं आहे किंवा वेट कमी करायचं आहे का नाही, त्याचबरोबर आपली जी शरीराची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असते, मग ते पण सगळं प्रक्रिया बॅलन्स होणं खूप महत्वाचं आहे. आणि मग त्याच्यासाठी आपलं मेटाबॉलिझम चांगलं असणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठीच हे मेटाबॉलिक बूस्ट कंपनीने दिलेलं आहे. तर हे कसं घ्यायचं आहे, तर दिवसातून 2 वेळा आपण 30 ml एकतर आपण डायरेक्ट जसं तसं घेऊ शकता किंवा पाण्यामध्ये डायल्यूट करून घेऊ शकता. आणि सोबत ही काळजी घ्यायची की आपल्याला दिवसभरातनं पाणी जास्त प्यायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित ऍब्झॉर्ब होईल. मला संधी दिली त्याबद्दल थँक्यू.